नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 9व्या आणि 10व्या हप्त्यासंदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। कारण मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 9व्या आणि 10व्या हप्त्याचे पैसे अजूनही जमा झालेले नाहीत। मग हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत त्या संदर्भातली ही सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर लगेच सबस्क्राईब करा, कारण अशीच विश्वसनीय माहिती तुम्हाला रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते प्रलंबित आहेत। हे हप्ते कधी मिळणार याची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत, पण अद्याप याबाबत राज्य सरकारकडून कोणतीही तारीख देण्यात आली नाही। यावेळी ही योजना सुरू राहील की नाही यावरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यापोटी एकूण 89,75,298 शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण 98.78 कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात आले होते। हा 8वा हप्ता म्हणजेच 9वा हप्ता डिसेंबर 2025च्या अखेरच्या आठवड्यात जमा न करता तो 25 मार्च 2026 रोजी जमा करण्यात आला होता। या योजनेचे डिसेंबर ते मार्च आणि एप्रिल ते जुलै दरम्यानच्या कालावधीतील 2 हप्ते अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत। याबाबत कोणताही खुलासा सरकारकडून करण्यात आलेला नाही। यासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रलंबित हप्ते शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे। मित्रांनो, केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्राच्या योजनेव्यतिरिक्त दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। यामुळे केंद्र आणि राज्याचे मिळून 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात। नमो शेतकरी योजनेची रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते। त्यात आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 योजनेच्या ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे म्हणजे मिळाला आहे त्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे। यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। तर मित्रांनो, नक्कीच नमो शेतकरी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना अजूनही मिळालेला नाही, कारण की 9वा हप्ता आणि 10वा हप्ता देखील रखडलेला आहे। परंतु ही महत्त्वपूर्ण माहिती समोर अशी आली आहे की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही। नक्कीच शेतकऱ्यांना हा धक्का देणारा निर्णय आहे, परंतु सरकारने असं करू नये असं देखील आपण आव्हान आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आणि तुम्हाला हा निर्णय खरोखरच योग्य वाटतो का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशीच महत्त्वाची माहिती पुढेही तुम्हाला जाणून घ्यायची असेल, कारण की आता या निर्णयामध्ये पुढे काय चर्चा होणार आहे त्या संदर्भातील देखील माहिती आपण घेऊन येणार आहोत। त्यामुळे ते माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ज्यावेळेस पण मी जी माहिती टाकेल ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।